नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक मस्के सर. माझ्या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. वेलकम अप एव्हरीवन टू माय चॅनल. सो फ्रेंड्स, इन टुडेज व्हिडिओ वी आर गोइंग टू लर्न द बेसिक स्ट्रक्चर ऑफ वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट टेन्स, पास्ट कंटिन्युअस टेन्स. की विद्यार्थी मित्रांनो, आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण पास्ट कंटिन्युअस टेन्स याची स्ट्रक्चर पाहणार आहोत आणि कर्त्यानुसार या ठिकाणी कोणकोणते हेल्पिंग वर्ब्स आणि कोणतं मेन वर्बचं कोणतं रूप वापरतो हे देखील पाहणार आहोत. सोबतच प्रत्येक हेल्पिंग वर्ब घेऊन आपण काही वाक्यसुद्धा या काळामध्ये करणार आहोत. जसं तुम्हाला माहिती आहे की हा काळ आपण कोणत्या सूत्रामध्ये कोणत्या स्ट्रक्चरमध्ये मांडू की सुरुवातीला काय येणार आहे या ठिकाणी सब्जेक्ट नंतर टू बी या क्रियापदाची दोन रूपं येणार आहेत, वॉज किंवा वेअर. कर्त्यानुसार आपल्याला माहितीच की जर वाक्याचा कर्ता आय वी यू दे असेल, आय ही सी इट किंवा सिंग्युलर नाउन असेल तर आपण त्याच्यासाठी काय करतो तर वॉज घेतो. आणि जर करता वी यू दे किंवा इतर कोणतेही अनेकवचनी नाम असतील तर या ठिकाणी आपण वेअरचा वापर करतो. आणि मुख्य क्रियापदाचं चौथंच रूप म्हणजे आय एन जी फॉर्म या ठिकाणी आपण यूज करतो. चला तर मग प्रत्येक कर्त्या परत्वे आपण या ठिकाणी एक एक वाक्य बनवून या काळाची अधिक माहिती घेऊया. Sentence number 1. I was complaining about his regular pay. We were complaining about with our regular pay. You were, माफ करा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला वेअर असा उल्लेख करायचा आहे. You were complaining about your regular pay. He was complaining about his regular pay. She was complaining about her regular pay. It was complaining about its regular pay. They were complaining about their regular pay. Manoj was complaining about his regular pay. Geeta was complaining about her regular pay. Children were complaining about their regular pay. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपण या ठिकाणी आय, वी, यू, ही, सी, इट, दे या प्रोनाउनचा वापर या ठिकाणी वाक्यात केलेला आहे. त्याच्यानंतर मनोज नावाचं थर्ड पर्सन, मनोज आणि गीता नावाचं थर्ड पर्सन सिंग्युलर नाउन यूज केलेलं आहे. आणि चिल्ड्रन हे थर्ड पर्सन प्युरल असं नाउन यूज केलेलं आहे. आणि कसा कर्त्यानुसार आपण या ठिकाणी क्रियापदामध्ये सहाय्यकारी क्रियामध्ये बदल होतो हे या ठिकाणी तुम्हाला मी दाखवून दिलेलं आहे.